तुम्ही कितीही पैसे, शारीरिक शक्तिवान, सत्ता, पद काही असो, लोकांचा सपोर्ट, निसर्गाचे नियम तुम्ही कंट्रोल करू शकत नाही. मग काय पर्याय आहे? तर पर्याय एकच आहे ना, सतत परिस्थितीचा आढावा घेत राहणे, जे आपला ब्रेन करतोच. अभ्यास करत राहणे, चिंतन करत राहणे, आलेले दुःख पचवणे, त्याच्यातून नेमका संकेत काय तो शोधणे, संकल्प, इच्छाशक्ती बळकट ठेवणे, चालत राहणे. संघर्ष हा आपला जन्म हाच दोष आहे, जन्माला नाही हीच चूक आहे. त्याच्यामुळे त्याच्यात काही हे नाही. आणि दुसरं फोरकास्ट. शेवटी सर्वायवल जे आहे ना, म्हणजे उत्क्रांतीमध्ये माणूस टिकण्याचा, प्रगती करण्याचं एक कारण काय माहिती का? तो सतत वेध घेत गेला भविष्याचा. म्हणजे कुंडली ग्रहधार नाही म्हणत मी, भविष्यात काय घडू शकतं, शक्यता काय, आपली ताकद काय, मर्यादा काय, आपल्याला कुठून शक्ती मिळेल, कोण आपली शक्ती घेत आहे, मत्सर कोण करतं, ह्याचा तुम्हाला सतत अभ्यास करावा लागेल. आणि हे काही तणावाचं काम नाही आहे. एकदा तुम्हाला हे फंडामेंटल्स कळले ना, कळले ना, आपण एकदा सायकल शिकली की आयुष्यावर विसरत नाही, बरोबर ना. एकदा फंडामेंटल शिकले ना की तुम्हाला सम पॅटर्न कळत जातील. हे तुम्ही समजून घ्या. एकदा स्वामीजींनी फार सुंदर व्यवस्था केली सगळी. लोणावळ्याच्या आश्रमात जा, स्वामीजींच्या अभ्यासावर करा, नोट्स काढा, चिंतन करा, स्वतःवर प्रयोग करा. धीरे धीरे तुम्हाला कळेल, पॅटर्न्स कळतील की अरे आपल्याला इकडून धोका आहे, आपल्याला काळ अनुकूल नाही आहे, परिस्थिती अनुकूल नाही आहे, स्थळ अनुकूल नाही आहे. पूर्वी लोक म्हणायचे ना, आजारी पडले ना, काय झालं नाही तुला, तुझा हवा पालट कर, म्हणजे मग झालं, बरं झाला तो. तर अशा ज्या काही शक्ती असतात ना, त्याचे पॅटर्न्स असतात, त्याच्यातून फोरकास्ट कसा करायचा, तो चुकला की कसा दुरुस्त करायचा, संकट दुःख आलं की त्याच्यातून नेमका अर्थ डिकोड कसा करायचा, कळलं. ह्या ज्या टेक्निक्स आहे, जे तंत्र आहे, तुम्ही शेवटी जारण मारण आणि काय 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 टॅरेट वगैरे, ते तुम्हाला तो तुमचा विषय झाला, मी त्यात जाणार नाही. तुमचं माइंड आहे ना, हे तुमचं माइंड आहे, लक्षात ठेवा. हे तुमचा प्रोग्राम आहे, तुम्ही जन्माला घातलेला आहे, तुमच्यासोबत आलेला आहे. ते तुमचं बॉडीला वापरून हे करणार आहे. तर ते जे काही तुमच्या शरीराच्या भोवती जो खेळ चालला आहे सगळा, तुमच्या अवतीभोवती, ह्या सगळ्याला तुम्ही जबाबदार नाहीत. यू आर इंटरॅक्टिंग विथ अनदर एनर्जीज. म्हणून हे समजून घ्या, थोडंसं फंडामेंटल्स करा, नोट्स काढा, प्रयोग करत राहा, आणि त्याच्यातून जे काही मिळेल ना ते एन्जॉय करा. बेस्ट ऑफ लक.